दिष्ट काढीते विट मोरे बावच्याची आणि बाळाला झाली दिष्ट राबूला झाली दिष्ट जगमान मावश्याची दिष्ट काढीते। वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। आज है 4 अप्रैल और हम आए हैं धम्म सदन। जी हाँ, वही धम्म सदन जहाँ रमाई निवासी संकुल बन रहा है। रमाई संकुल की 4 मंजिला इमारत यहाँ शितोड़े नगर में खड़ी हो रही है, जैसे कि मैंने मेरे ब्लॉग में आपको दिखाया था। और आज है HK सूर्यवंशी का 70वां जन्मदिन और उसी मौके पर 1/5/2022 से लेकर 31/3/2025 का कालावधि जो है उसका जो जमा खर्च अहवाल है उसका प्रकाशन होने जा रहा है, उसका जमा खर्च बताया जा रहा है। इस समाज सेविका रंजना ताई कांबड़े, जिन्हें हम माई कहते हैं, वो भी यहाँ खास उपस्थित है। MKM विद्यार्थी निवास संकुल रमाई फाउंडेशन सोशल द्वारा निर्मित इस कार्यक्रम में अनेक पदाधिकारी, युवा, बाल वर्ग तथा उपासक यहाँ उपस्थित है। अनेक मान्यवरों ने यहाँ उपस्थिति दिखाई और सूर्यवंशी दादा को ढेर सारी शुभकामनाएं दी। उनके कार्य का यथार्थ उन्होंने गौरव किया। कितनी सच्चाई और नेकी से उनका कार्य चल रहा है, इसके बारे में उनका अभिनंदन करते हुए आगे के काम के लिए बधाई दी। जमा खर्च अहवाल भाग 1 इसका आज प्रकाशन होने जा रहा है। आयुष्मान KH सूर्यवंशी संस्थापक अध्यक्ष, धम्मभूमि देवरोड सामाजिक संस्था, इस कार्यक्रम के अध्यक्ष। सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना अभिवादन करून संस्थेचा राष्ट्रीय संरक्षक आदरणीय भावपाशी आंबेडकर, संस्थेचे ट्रस्टचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, सप्ताह दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्यासाठी कामगिरी करून आज आमचे मित्र आणि रमाई सोशल फाउंडेशनचे मुख्य संचालक आयुष्मान KH सूर्यवंशी सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण या बांधकामाचा जो सर्व अहवाल आहे ते या ठिकाणी पुस्तक रूपाने सादर करणार आहेत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्वजण सर्वांचे नाव घेत नाही, आपल्या सर्वांना सविनय जय भीम करतो। आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करतो। धन्यवाद। आपण वेळपास झालेले सर्वप्रथम आपण कारण त्यांनी आपलं आयुष्य गोरगरीब वंचित दीनदुबळ्या विद्यार्थ्यांसाठी गेले। त्यांनी साहेब त्यापैकी बाळासाहेब शेलार साहेब आलेले आहेत, पुण्याचे जिल्हाध्यक्ष आलेले आहेत, PI साहेब थोड्या 5 मिनिटांमध्ये येतील, लगेच मग आपण प्रकाशन सोडतो। आपण घेतोय तो श्वास बाबासाहेबांमुळे, आज आपण खातोय तो घास बाबासाहेबांमुळे, आणि आज जे राहतोय तो निवास ते सुद्धा रमाई आणि बाबासाहेबांमुळे। म्हणून सर्वप्रथम सर्व मानवतावादी महापुरुष महामाता यांच्या विचारांना मी नम्रपणे अभिवादन करतो। या सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा मानवतावादी विचार आपल्या कृतीतून काम करणारे आपल्या सर्वांचेच सहकारी आमचे मामा आदरणीय KH सूर्यवंशी साहेब यांचा आज जन्मदिवस। खरं पाहिलं तर मी गेली 1 तास
पाहतोय तिथं येणारा प्रत्येक माणूस हा अत्यंत आनंदी दिसताना मला दिसतो. तो ज्येष्ठ असू, तरुण असू, लहान असू, परंतु प्रत्येकाच्या मध्ये मी केस सूर्यवंशी न पाहतो. कारण प्रत्येक जण खुश आहे आज. तर या ठिकाणी मी उपस्थित सर्वांचंच, कुणाचं नाव मी घेत नाही, खरं पाहिलं तर आपल्या प्रत्येकामध्येच सूर्यवंशी साहेब आहे. आणि म्हणून सूर्यवंशी साहेबांचं नाव घेतलं म्हणजे आपल्या सगळ्यांचंच नाव घेतल्यासारखं आहे असं समजून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना 4 ओळी या ठिकाणी समर्पित करतो की वाढदिवसाच्या या पवित्र दिना, वाढदिवसाच्या या पवित्र दिना सूर्यवंशी साहेब करीतो इथे मी शुभकामना, निरोगी आयुष्य लाभो तुम्हाला, करतो रमाई चरणी प्रार्थना, करतो रमाई चरणी भाव. कारण बुद्ध, फुले, शाहू, बाबा, रमाई यांच्यानंतर इथं खंबीर लढता तुम्ही लढे. स्वाभिमानी जिण्याचेही आमास देता तुम्ही दळे. चिरंत राहो कीर्ती तुमची, स्फूर्ती देण्या सर्वजना. म्हणून वाढदिवसाच्या या पवित्र दिना सूर्यवंशी साहेब करीतो आम्ही शुभकामना, माझेही आयुष्य लाभो तुम्हाला, करतो रमाई चरणी प्रार्थना, करतो रमाई चरणी प्रार्थना. या ठिकाणी हा जो समूह आहे हा एक परिवार, सूर्यवंशी साहेबांच्या जीवनातला हा एक परिवार, हे आपलं कुटुंब आहे. आणि या कुटुंबाचा आजचा हा आनंदाचा दिवस. म्हणून या कुटुंबातले जे प्रमुख लोक आहेत त्यापैकी मी काही लोकांचं थोडक्यात बोलतो. जसं की माझ्या जीवनामध्ये माझी आई असताना सुद्धा मी ज्यांना आई मानतो त्या लताताई दयाराम राजगुरू. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. त्याचं कारण सांगतो. यांच्या घरी प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर हे 21 दिवस राहिलं होतं. थॉट्स ऑफ पाकिस्तान हा महाग्रंथ बाबासाहेबांनी काकूंच्या घरी लिहिलेला. त्यांचे वडील दादासाहेब तथा पीजे रोहमसे हे बाबासाहेबांचे एकनिष्ठ, इमानदार, प्रामाणिक कार्यकर्ते होते. बाबासाहेब हयातीत असताना रोहम साहेब 37 साली आमदार होते. नुसतेच आमदार नव्हते तर ते मंत्री होते. काकू बाकीचं सांगतीलच. त्यांचे मिस्टर लोकनेते दयाराम राजगुरू अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहेत. ते 10 वर्ष महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते. काकू या 20 वर्ष नगरसेविका. त्यांच्याकडे जर पाहिलं तर कुणी म्हणणार नाही. जसं मी काकूकडे पाहिल्यानंतर मला त्यांच्यात रमाई दिसते. इतकं महान कार्य काकूचं ते एवढ्यासाठी त्यांनी जगातला पहिला लोकसहभागातील रमाबाई भीमराव आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक उभं केलेलं. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. जसं मामा त्या स्मारकालाच प्रेरित होऊन, खरं पाहिलं तर त्या स्मारकामध्ये मामाचा सिंहाचा वाटा. कारण जे जे कार्यकर्ते, नेते किंवा प्रशासनामध्ये काम करतात त्यांना माहित आहे कागदाला कागदच लागतो. जसं की आज लोकसहभागातून हे रमाईचं संकुलन, विद्यार्थी संकुलन आज इथं उभं राहतंय. आणि ते ज्यांनी 1 रुपया दिला असेल किंवा लाखो रुपये दिले असतील
किंवा वेळ दिला असेल, बुद्धी दिली असेल, कष्ट केलं असेल, म्हणजे ज्यांना जे जे शक्य आहे त्यांनी या ठिकाणी मेहनत केलेली आहे, त्या सगळ्यांचं सुद्धा सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. आता मामाला हे सुचलं कसं हे मामा सांगतीलच, पण मला जे वाटतंय ते मी सांगतो. एकदा बाबासाहेब शिक्षणासाठी फॉरेनला निघाले होते, परदेशात. रमाई खूप आजारी होते. रमाई बाबासाहेबांना म्हणाले, साहेब मी तुमच्या बरोबर येतो. बाबासाहेब म्हणले, रामू हे कसं शक्य होईल? रमाई म्हणले, मी येतेच. त्यांच्या सोबत बाबासाहेबांचे सहकारी वराळे काका होते. वराळे काकांनी बाबासाहेबांना विनंती केली, साहेब मी माझ्या बहिणीला माझ्याकडे घेऊन जाऊ का? साहेब म्हणले ठीक आहे. मग वराळे काका हे कर्नाटक मध्ये राहत होते. त्यांचे कर्नाटक मध्येच आहे, धारवाड. मामा सांगतात धारवाड. त्या ठिकाणी त्या वराळे काकांनी स्वतःच्या कष्टातून, बाबासाहेबांच्या सहकार्यातून, मार्गदर्शनातून अशाच पद्धतीनं मुलांसाठी वसतिगृह उभं केलं. आणि त्या वसतिगृहामध्ये लहान 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 मुलं होती. ती पाहून रमाई तिथे रमल्या. परंतु काही दिवसांनी ती मुलं दिसली नाही. मग रमाईंनी काकांना विचारलं, काका मुलं कुठे आहेत? तर काका म्हणले, तर रमाई ऑलरेडी आजारी आहेत, दुःखी आहेत, आणि परत मी सांगून अजून कुठं दुःख निर्माण करू. शेवटी रमाईंनी विचारलं, काका मुलं कुठे आहेत? मग शेवटी काकांनी सांगितलं, माई आपल्याकडे जे धान्य होते मुलांना देण्यासाठी, जे जेवणासाठी जे काही गोष्टी लागतात, क्रांतीच्या लाटा, कारण मी रमाई भीमाचा बेटा. म्हणून मामा मी एवढंच सांगतो की माझ्या खिशात मावेना नोटा, कारण मी रमाई भीमाचा बेटा. इथला प्रत्येक रमाईची लेक हा बेटा. जगातले सगळ्यात श्रीमंत लोक आहेत ते दानशूर आहेत, त्याचंच एक प्रतीक म्हणून करोडोत एक रमाईची लेक यांनी 11,111 रुपये म्हणजे मामांच्या अत्याचार वर्षाला अनुसरून ते या ठिकाणी देत आहेत. माझे मामा ते आता आहेत. मामा म्हणले, अक्का माझ्याकडे एवढे कपडे पडल्यात, तर तिने 1,111 रुपये या ठिकाणी मामाला ते देत आहेत. आई इकडं. तर सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात कृपया जे जाहीर केलेले त्याच्या आपण इथं पावत्या आधारस्तंभ असे आदरणीय काष्णाजी सूर्यवंशी यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त मी त्यांना जरूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने, माझ्या व्यक्ती कुटुंबाच्या वतीने, इंग्लिश नागरिक सहकारी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो. काष्ण साहेबांबद्दल बोलायला नाही, निर्मळ मानाचे व्यक्तिमत्व, कायम पुढे भेटी बोलणार असणार, आणि त्यांच्या चारित्र्यावरती आणि त्यांच्या कुठल्याही गोष्टीवरती कुणी आक्षेप नाही, काही कारण नाही. त्यांना केल्याचा आवड एकदम जवळ ओळखतो. भारताच्या राष्ट्रीय टाका आंबेडकर विश्वनाथांचा जो विचार आहे तो तंतोतंत त्यांनी पाळलेला आहे. बाकी ठिकाणी वर्गाने घेतात, काय काय करतात, कुठल्या काय करतात सर्वांना माहिती, पण त्यांनी लोकवर्गातून चांगले विचार आहेत ना ते आत्मसात केले पाहिजेत आणि ते निर्देश मांडले पाहिजेत. आणि हे या आपल्या काष्ण भाऊंचे असे विचार त्यांची प्रगती होरावं. मी माझ्या जयगणेश नागरिक सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांना 50,000 चेक वेळोवेळी आम्ही त्यांना सहकार्य करू. मी 4 मे 2022 ला उद्घाटनाला पाया ठेवायला इथं आलो होतो. त्याच्यानंतर आज मी मला उभे राहिली, मला खूप आनंद वाटतो. आणि या ठिकाणी माझे एक कॉलेज जीवनातील सहकारी मित्र सुहास गरुड, उपाध्यक्ष सारखी नाईक दान दिलं जातंय, त्याला कारण सुद्धा रमाईच आहे. त्याचं उदाहरण म्हणजे जे अभ्यासक आहे त्यांना माहित असेल की बाबासाहेब ज्यावेळेस परदेशी शिकायला होते
त्या टायमाला रमाईनी स्वतःच्या घामातून 13 रुपये त्या माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांना अभिवादन करू आज रमाई सोशल फाउंडेशन द्वारा निर्मित आणि आपले सर्वांचे लाडके मामा सूर्यवंशी मामा यांच्या वाढदिवसानिमित्त आज हे उद्घाटन झालेले आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच इथे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज मामांच्या बद्दल जर सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही, परंतु सर्वांनाच आता त्यांचे मनोगत व्यक्त करायचे आहे, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही। परंतु आज मामा हे आमच्या ताडीवाला रोडला राहायला होते आणि आज विठ्ठलदादांनी त्यांचं जे कौतुक केलेले ते खरोखरच अंमलात आणण्यासारखं आहे। आज ताडीवाला रोडच्या ठिकाणी असताना त्यांनी ह्या देऊ रोड मध्ये जे नोकरी केली आणि नोकरीमधून त्यांनी या परिसरामध्ये 3 एकर जागा आपल्या 3 गुंठे जागा आपल्या मुलांसाठी त्यांनी जे संकुलन चालू केले त्याबद्दल मी त्यांचं जेवढं कौतुक करायचं तेवढं कमी आहे। आज त्यांनी कष्टातून त्यांचे 27 लाख त्यांनी आज खर्च केलेले आणि इथून पुढे देखील ते 3-4 मध्ये आज संपूर्ण उभं करतायत, त्यांचे कौतुकाची बाब आहे। आणि मामांचा स्वभाव हा एकदम प्रेमळ स्वभाव असल्या कारणाने त्यांच्या 3 मुली आणि मिसेस आताच गेल्या, त्याच्यामुळे मामा खचून न जाता त्यांनी धम्म जागृत ठेवला आणि रमाईच्या नावाने आज त्यांनी रमाई फाउंडेशन जे संस्था काढली आणि गोरगरीब लोक मुलं इथे शिकले जातात, त्यामुळे मी मामांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। मामांना इथून पुढे सुद्धा आपण वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी इथे जमलेले आहेत आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण या संकुलांचं आपण उद्घाटन करत आहोत। खरं वास्तविक आता दादांनी सांगितलं, माझी ओळख करून दिली, मी सुद्धा हॉस्टेलमध्ये सुद्धा राहायला होते, ते पण नाशिकला रमाबाई आंबेडकर वसतिगृह आणि ते दादासाहेब गायकवाडांची हॉस्टेल होतं। पण आज ज्यावेळेस माझे वडील कर्जत जामखेड मधून 37 सालामध्ये दिवस काढले आणि त्यांच्या बरोबर आमचे वडील सुद्धा एकनिष्ठ राहून आज त्यांचा वारसा घेऊन आम्ही सुद्धा पुण्यामध्ये माझे मिस्टर 2 वेळेस नगरसेवक निवडून आले आणि मी देखील आज 4 वर्ष निवडून आले सातत्याने आणि हा केवळ रमाईंचा आशीर्वाद। तर आज कॉलेजच्या समोर 9.5 फुटाचा जो पुतळा उभा केला आणि तो पुतळा आम्ही राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं आणि असं एक 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी हा नेहमी आम्ही महोत्सव रमाईंचा साजरा करत असतो आणि त्याला सर्व जबाबदार सर्व विठ्ठलदादा तिथं बघत असतात। जसं TV जसं 24 तास चालू असतं तसं विठ्ठलदादा रमाईंची सेवा 24 तास तिथं करतात आणि असा एकही दिवस गेला नाही का तिथं कार्यक्रम होत नाही, सातत्याने तिथं काही कार्यक्रम चालू आहेत आणि आम्ही आजच काल परवा रमाई होळीचं उद्घाटन केलं। गोरगरिबांना 40 रुपये 30 रुपयाला आम्ही जेवण पोटभर जेवण देत असतो, असा हा कार्यक्रम आम्ही चालू केलेला आहे आणि आता त्या कार्यक्रमाला सुद्धा रमाईच्या पुतळ्यासाठी सुद्धा सूर्यवंशी मामांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळे हे असंच हे कार्य सातत्याने धम्माचं कार्य आम्ही चालू ठेवलेलं आहे आणि आपण सर्व या कार्यक्रमाला आलात। सूर्यवंशी मामांचं आपण जेवढं कौतुक केलं तेवढं करणार आहात आणि मी सुद्धा जास्त काही न बोलता मी माझ्या राजगुरू कुटुंबाच्या वतीने तसेच महामाता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने, माता रमाई भीमराव आंबेडकर रोडच्या वतीने, लोकनेते दयाराम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना लाख शुभेच्छा देते आणि माझे वक्तव्य संपवते। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या विचाराचे
आज खऱ्या अर्थानं अनुकरण करणारे असे धम्मबंधू के सुरेश गुरुजी, कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिमचे सन्मान्य अध्यक्ष प्रकाश वाळगुरुजी व उपस्थित मान्यवरांना मैत्रीपूर्ण सस्ने सविनय जय भीम. आज खऱ्या अर्थानं 4 मे हा सर्वांसाठीच एक ऐतिहासिक दिवस आहे. या ऐतिहासिक दिनाच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वपूर्ण असं पाऊल के सुरेश गुरुजींच्या माध्यमातून उचललं जात आहे. हे जे संकुल उभारण्यात येत आहे, येणाऱ्या काळात येथे हजारो विद्यार्थी घडणार आहेत. हे घडत असताना आपल्या सर्वांनीच फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जे काही त्यांना बळ देण्याचं काम केलं आहे आर्थिक रूपानं, ते खऱ्या अर्थानं हे आपल्या सर्वांसाठीच प्रेरणा आहे. बाबासाहेब म्हणतात की आपल्या कमाईतला 20वा भाग समाजासाठी आपण दान केला पाहिजे. या अनुषंगाने आपण सर्वांनीच केलेलं कार्य खऱ्या अर्थानं आपण आता निम्म्यापर्यंतचा टप्पा आपण गाठलेला आहे. जवळजवळ गुरुजींनी सांगितलं की 1 करोड जवळजवळ यांचं बजेट आहे आणि आतापर्यंतचा 39 लाख रुपये हा खर्च झालेला आहे. तर पुढचं आणखी मोठं आव्हान आहे, आपल्या सर्वांची फार मोठी जबाबदारी आहे. हे संकुल खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये एक प्रगल्भ समाज घडवण्यासाठीचा हा संकल्प आहे आणि तो संकल्प होण्यासाठी आपण सर्वांनीच कार्यक्रमाला उतरला पाहिजे. आणि आजचा दिवस 4 मे हे जे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील उपेक्षित वंचित घटकांसाठी आम्हाला बौद्ध धर्माच्या ओटीत टाकलं आणि ओटीत टाकल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला संस्कार कसे असले पाहिजे, याची दिशा कसली असली पाहिजे. जमा खर्च अहवाल भाग 1 का यहाँ प्रकाशन हो चुका है. बांधकामाचा पहिला टप्पा, आर्थिक सहाय्य केलेल्या मान्यवराची यादी. इसमें पहला नाम आयुष्मान HK सूर्यवंशी इनका आता है, जो स्वयं है. 25,50,000 ऐसा उनका उसमें योगदान है. पुणे एरिया से जो निधि आया है, आयुष्मान पंडितराव कीर्ते साहेब इनके द्वारा धायरी पुणे, यहाँ से भी निधि आया है. भीमज्योत तरुण मंडल बोपड़ी, आयुष्मान दादा साहेब रणपिसे, इनके मार्फत भी यहाँ निधि आया है. शिवम एसोसिएट्सचे कैप्टन मल्लारी सुरवसे, इनकी तरफ से भी यहाँ निधि आया है. साथ ही दुसऱ्या टप्प्यामध्ये स्पॉल बांधकामासाठी मिळालेले आर्थिक सहाय्य, उसमें आयुष्मान मानिक कोड़ी, साईनगर, मामुर्डी और बहुत सारे लोगों की यहाँ लिस्ट है. आयुष्मान प्रकाश कांबळे रुईकर, इनकी मार्फत भी कोल्हापुर व पुणे ग्रुप से निधि यहाँ आया है. आयुष्मान मनीषा बाजीराव बागनीकर, इनकी मार्फत भी तळेगाव एरिया से यहाँ निधि आया है. आयुष्मान लक्ष्मण बापू कांबळे घेऊंजे, इनकी मार्फत भी यहाँ आर्थिक सहायता आई है. आयुष्मान प्रीति अमरदीप शिंदे सोलापुर, इनकी मार्फत भी यहाँ आर्थिक सहयोग आया है. तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या बांधकामासाठी मिळालेले अर्थसहाय्य, इसमें भी बहुत सारे सभी लोगों के नाम, जिसने 1,101 रुपया दिया है, उनके तक यहाँ नाम नोटिस किए गए हैं. जिनका 500 रुपये निधि आया है, उनके भी नाम यहाँ लिखित है. और इस तरह से पूरा ब्यौरा इस बुक में दिया गया है. बांधकामाचा पहिला टप्पा 1050 स्क्वेअर फूट. बांधकामाचा पहिला टप्पा, खड्डे, पायाभरणी, पाण्याची टाकी, सेफ्टी टँक, PCC कॉलम, एकूण 2100 चौरस फूट. पहिला स्लॅबचे भरणे व पहिल्या मजल्याच्या दुसऱ्या स्लॅबची भरणी पर्यंतचा टप्पा खर्च यहाँ दिया गया है. माननीय HK सूर्यवंशी दादा ने सबका आभार प्रदर्शन किया, यथोचित सबका सम्मान भी किया. माझी एक विनंती आहे, जेवण जवळपास 200 लोकांचं जेवण बनवलेलं आहे. सगळे जर प्रत्येक जण जर निघून गेला तर मग जेवण वाया जाईल. HK सूर्यवंशी ने सभी को इस प्रोग्राम के लिए इनवाइट किया था, लेकिन कहा था कि मेरे लिए कोई गिफ्ट बुके या केक ना लाए. वहीं पैसे यहाँ फोन पे में जमा करे जो इस इमारत उभारने के काम आए और जो आपल्या कष्टातल्या कमाईतलं 500 रुपये आपल्याला दिलेले 501 धन्यवाद. त्यांचा खूप आभारी आहे. धन्यवाद. प्रतिसाद दहन इथून सुरुवात झाली. त्यानंतर हा वृक्ष खूप फोफतला आणि अनेक लोकांनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये भावना व्यक्त केली की रमाईने ज्या बांगड्या दिलेल्या होत्या त्या याच संदर्भामध्ये एज्युकेट, एजिटेट आणि ऑर्गनायझेशन
याच खऱ्या अर्थानं विषयाला अनुसरून आयुष्यमान केएनसी सूर्यवंशी या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचं लाख मोलाचं खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला सर्वांना मार्गदर्शन झालेलं आहे. एक छोटीशी गोष्ट मी या ठिकाणी सांगू शकतो. दादासाहेब, आपण हे जे आहे दिवजोग तरुण मंडळाचे जे विहाराचं बांधकाम करत होतो, दादासाहेब एक सेकंड ऐका तुम्ही. तर त्या भाषणामध्ये डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलं की म्हणे मला औरंगाबादच्या लोकांनी सातत्याने बोलवलं की तुम्हाला विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा. तेव्हा भीमराव म्हटले की हे कसं काय, छोटंसं काम आहे, मी ऑल इंडियामध्ये फिरतोय, मला धम्मकार्य करायचंय, माझ्याकडे वेळ नाहीये, तर तुम्ही निष्णात एखाद्या शैक्षणिक दृष्टिकोनातून जो कार्यरत आहे त्यांच्याकडून कार्य करून घ्या. ते म्हटले नाही. असं 2 वेळा 3 वेळा भीमराव सरांनी या ठिकाणी त्यांना नाकारलं. ही मंडळी मुंबईला गेले. यहाँ अनेक लोग उपस्थित थे, अनेक मान्यवर, समिति सदस्य, हितचिंतक, अपतेष्ट यहाँ उन्हें जन्मदिन की बधाई देने आए थे. यहाँ एक श्रामणेर शिविर भी रखा गया है और यहाँ भोजन दान की भी व्यवस्था की थी. आम रस का यहाँ आनंद सबने लिया. बहुत अच्छा स्वादिष्ट भोजन यहाँ सबके लिए रखा गया था. जैसे कि ये दूसरा मंजिला है जहाँ हमने देखा था कि यहाँ मेहमानों के लिए 1-2 रूम छोड़े गए हैं और स्टूडेंट्स के लिए अभ्यासिका और उनका स्लीपिंग रूम ऊपर बनने जा रहा था. तब प्लास्टर का काम शुरू था जब मैं आई थी. अभी ये काफ़ी तरह से ठीक से प्लास्टर हो चुका है और कुछ रूम में फर्शी भी लगवाई गई है. देखिए मैं आपको दिखा रही हूँ. यहाँ भी काफ़ी लोग खाना खाने इधर उधर बैठे हैं और देखभाल भी कर रहे हैं पूरी तरीके से. यहाँ रसोई बनी है आज के प्रोग्राम के लिए. ये एक कविता सुनी है जिसमें सूर्यवंशी दादा का गुणगौरव किया है. अपमान पाहिले आहे, मान सन्मान नाही अपमान बी पाहिले आहे. तर म्हणून काशीनाथा किती सोशलिस्ट ओढात ओढातान करावं लागते ना बनवायसाठी. किती सोशलिस्ट ओढातान केलं जीवाचं रान विसरून ते भान समाजास प्रति होतले प्राण. काशीनाथा निराशेने तू कधी खचला नाही. काशीनाथा हताश होऊन तू बसला नाही. काशीनाथा मानासाठी कधी रुसला नाही आणि क्रोधित होऊन क्रोधित चेहरा कधी तुझा दिसला नाही. आताच ते ताईने म्हटले की हसत हसत माझ्याशी बोलले आणि बापाच्या रूपमध्ये म्हणून क्रोधित होऊन तू कधी दिसला नाही काशीनाथा. मग आता काशीनाथ काय करतो एवढं तर आहे तुम्हाला माहित आहे. पण आता काय करतो काशीनाथ, काय करतो काशीनाथ शोधतो तू बालक गरीब पीडित. आता काय शोधायला लागले, अजूनही वय तर 70 झालं तरी पण काशीनाथ तू शोधतो बालक गरीब पीडित होत करून निराधार वंचित आणि त्यांच्या जीवाचे करण्याहित, त्यांच्या जीवाचे साधण्याहित तयांचे लागावे शिक्षणात चित्त आणि त्यांनी करावा अभ्यास नियमित. हीच आपल्या भावना तुमच्या मनात. काशीनाथा ध्येय उराशी बाळगले दिन रात आणि हे ध्येय कसे बाळगले, ध्येय उराशी बाळगले दिन रात आणि मानवतेसाठी नसते धर्म आणि जात. मानवतेसाठी नसते धर्म आणि जात. बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन उरात, बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन उरात आणि केली अनेक संकटावर मात. वास्तू उभारणी कष्टाने अविरत केले ना, रात्रंदिवस पाणी देतात. वास्तू उभारणी कष्टाने अविरत नावत याचे ठेविले धम्म सदान आणि दानात श्रेष्ठ दान देण्या ज्ञानदान. ज्ञानात श्रेष्ठ दान देण्या ज्ञान देणे आणि ज्ञान देण्याने काय होते, देणे मनुष्य होई सज्ञान. सज्ञान अविद्या पंचे संस्कार म्हणतो. अविद्या सगळं मुळाचे मूळ आहे. मग काय झालं पाहिजे, माणूस सज्ञान झाला पाहिजे. दानात श्रेष्ठ ज्ञान देण्यात ज्ञान द्यान येणे मनुष्य होई सज्ञान. हे तर कार्यात महान. नाव सूर्यवंशी काशीनाथ, नाव सूर्यवंशी काशीनाथ. आमची इच्छा आहे बनावा तो अनाथाचा नाथ. परंतु मिळो
घेऊन हातात हात जुड माणुसकीचं नातं आणि मुलं वेल जावं मांडवात आकाशात त्या मुलांचा आणि त्यांची इच्छा पूर्ण होवे जिवंत असेपर्यंत असे आमचे सूर्यवंशी त्यांचं नाव बी सूर्यवंशी आहे असं म्हणतो ना. सूर्याचा प्रकाश तळ हाताने जागता येतं का? नाही जात. तसं त्यांचं कार्य सुद्धा या बोलण्यातून आपल्याला समाप्त करण्यात येत नाही रात्रभर बोला. म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही आणि आपण सर्वांच्या उपस्थितातर्फे सूर्यवंशी साहेबांना खूप खूप शंभरी पार करू, अनेक शंभऱ्या पार करू आणि त्यांच्या कार्याला यश येत राहो आणि त्यांच्या कारणे स्वास्थ्य लाभो अशी मी बुद्धचरणी सदिच्छा बाळगतो आणि इथे दोन ओळी आपल्या संत. जय वहाँ की जो जमा खर्च पुस्तिका यहाँ प्रकाशित हुई है उसके बारे में मैं बात कर रही हूँ. कार्यकारिणी उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड, सरचिटणीस प्रकाश को कांबळे, सहसचिव रोहन गायकवाड, खजिनदार महेंद्र सरोदे, सहखजिनदार धर्मपाल सी कांबळे, सदस्य MZ पडवेकर, माणिक N कोळी, सिद्धार्थ जगताप, विशाल कांबळे, चार्टर्ड अकाउंट आयुष्यमान चंद्रकांत काळे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विनय भगवान झरेकर, ॲडव्होकेट प्रतिभा राजरत्न शाक्य, सल्लागार हितचिंतक प्रा राजू गायकवाड, अमोल भीमा बनसोडे, तुषार जगताप, धनंजय पाटील, शुभा पवळ, संजय आगळे, उत्तम हिंगे, श्रीमंत शिवशरण, प्रकाश चंदोजी कांबळे, अशोक कांबळे, परशुराम दोडमणी, लक्ष्मण कांबळे, प्रा बाळासाहेब धावरे, प्रा सुनील गडहिरे, राकेश आवाड. संस्थापक अध्यक्ष व मुख्य विश्वस्त KH सूर्यवंशी, कार्याध्यक्ष अमोल नाईक नवरे, महिला आघाडी महिला अध्यक्ष संगीता बनसोडे, उपाध्यक्ष पुष्पा सोनवणे, कार्याध्यक्ष आशा गायकवाड, सेक्रेटरी उषा वावाळ, सहसेक्रेटरी छाया शिंदे, पुष्पा कांबळे, हिशोब तपासनीस आशा माने, खजिनदार सारिका नाईक नवरे, उपखजिनदार नीलम काकडे, सोशल मीडिया अनुसया कांबळे, सल्लागार सदस्य हिराबाई राक्षे, ताराबाई भालेराव, संजीविनी चव्हाण, संगीता गायकवाड, रेश्मा कांबळे, प्रतिभा थोरात, कविता कांबळे, श्रद्धा आगळे, कोमल गायकवाड, अश्विनी गायकवाड. युवा आघाडी अध्यक्ष विशाल रमेश आगळे, उपाध्यक्ष सिद्धार्थ चंद्रकांत गायकवाड, कार्याध्यक्ष निळकंठ तुकाराम भोसले, सेक्रेटरी महेंद्र दशरथ गायकवाड, हिशेब तपासनीस कुंदन अनुकूल गायकवाड, खजिनदार प्रसाद राहुल गायकवाड, उपसेक्रेटरी अक्षय भीमराव रोकडे, उपखजिनदार दिनेश जाधव, सोशल मीडिया आकाश कटारे, तेजस मिलिंद शिंदे, सल्लागार सदस्य इब्राहिम वाले, सिद्धार्थ इंगोले, मंगेश रमेश आगळे, धनराज रमेश तेलगू, धीरज विल्सन शिंदे, वसंत साळुंके, संजय शंकर चोपडे, विक्रांत जीवन शिंदे, उमेश रमेश आगळे, जितेंद्र रामचंद्र शिंदे, राकेश चंद्रकांत माने, श्रीकांत दशरथ गायकवाड, मोगलानी अरविंद गायकवाड, मयूर विष्णू गायकवाड, संदीप मधुकर वाघमारे, अनुराग कांबळे, सुजित पाटील, प्रमोद साबळे. आयुष्यमान HK सूर्यवंशी यांनी अनेक संस्थापक पदे भूषविले आहेत, जसे की संस्थापक अध्यक्ष भीमज्योत तरुण मंडळ दापोडी पुणे, संस्थापक सरचिटणीस पंचशील ऑइल्स फॅक्टरी कामगार कल्याण मंडळ देहरोड, संस्थापक सरचिटणीस SCSC असोसिएट OFDR, संस्थापक सरचिटणीस बुद्धविहार कृती समिती धम्मभूमी देहरोड जिल्हा पुणे, संस्थापक मुख्य विश्वस्त धम्मभूमी देहरोड सामाजिक संस्था, विश्वस्त सल्लागार भीमज्योत बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मुख्य समन्वयक सोशल मीडिया प्रमुख निसर्गप्रेमी ग्रुप ज्येष्ठ नागरिक संघ देहरोड पुणे. ऐसे अनेक संस्थाओं के ये संस्थापक रह चुके हैं और आज उनके जन्मदिन पर मैं भी उन्हें बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ और मैं दादा को भी धन्यवाद देती हूँ कि उन्होंने मुझे माई यानी रंजना ताई कांबळे से मिलाया. उनके बारे में बात करते समय बहुत लोगों ने ऐसा कहा कि ये पहला बंदा हमने देखा है जो कि अभी काम शुरू है, फिर भी उतने में ही जितना खर्चा हुआ है उतना वो दिखाने की
कोशिश कर रहे हैं और ऐसे लोग दुनिया में काफ़ी कम होते हैं। ऐसी ही उनकी तारीफ लोगों ने। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने कहा था, जो जनता का पैसा है, चळवळी का पैसा है, संस्था का पैसा है, वो हमें घर में यूज़ नहीं करना चाहिए। जनता का पैसा जन के जनहित के लिए होना चाहिए। यही बात HK सूर्यवंशी ने फॉलो की है, यही इनका एजेंडा है। खुद का पूरा पैसा यहाँ जुड़ाकर लोकहित से, लोग के सहयोग से उन्होंने ये संस्था बनाई है। इस साल 10 बच्चों के साथ ये निवासी संकुल शुरू होगा। इसी बात का अभिनंदन करते हुए अब हम यहाँ से निकल रहे। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान।